Good morning, students. Myself, Dr. Yogesh Patinge, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. From today, we are going to start Unit number 4 of International Business Environment, MCOM second year, 4th semester. In last lecture, we had finished Unit number 3. In our syllabus, there are total 4 units. And from today, we are going to start the last unit of our syllabus, that is related to globalization and again some relation about service sector management that we are going to see in different lectures. The discussion of today's lecture, or the topic of today's lecture, is characteristics of globalization. We know about globalization. Globalization is actually you just had opened your windows and doors of your nation to other multinationals, to other nations for doing a business. म्हणजे ज्या मर्यादा होत्या व्यवसाय करण्याच्या त्या पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या देशाचे दरवाजे, खिडक्या, तुमच्या देशाला तुम्ही पूर्णपणे एक मुक्त व्यापारामध्ये झोकून दिलेलं आहे की ज्यामुळे ज्या काही मर्यादा होत्या, ज्या काही लिमिटेशन्स होते, ज्या काही अडथळे होते ते पूर्णपणे दूर केले गेलेत. आणि मग जसं आपण म्हणतो की 1991 नंतर आफ्टर 1991 वी हॅड अडॉप्टेड दी पॉलिसी ऑफ LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, की आपला एक विश्वाशी टक्कर द्यायची, आपल्याला पूर्ण जगाशी टक्कर घ्यायची आहे. आपल्याला आपल्या देशातील कंपन्या त्या स्टँडर्डला नेऊन ठेवायच्या आहेत की जेणेकरून they will compete with the global companies, they will compete with the big MNCs. आणि त्यामुळे मग जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाला एक्सपोज व्हाल तेव्हाच कुठं तुमच्यामध्ये सुधारणा होतील. यू विल गेट इम्प्रोव्हायझेशन, यू विल हॅव इम्प्रोव्हायझेशन आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल घडून आणू शकता. जर तुम्ही बाहेरचं जगच बघितलं नाही तर मग बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे, त्यामध्ये काय नाविन्यता आहे, ती नाविन्यता आपल्या व्यवसायामध्ये आपल्यामध्ये आपण कशी आणू शकतो ती आपल्याला कदाचित माहिती पडणार नाही. सो दिस इज व्हॉट वी कॅन से. So this is all about globalization. Now in this particular lecture we are going to see the characteristics of globalization. वैश्विकीकरणाचे वैशिष्ट्य आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहे. तर एक 8 वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. मी या पूर्ण व्हिडिओ लेक्चर जे आपण MCOM सेकंड इयर 4th सेमिस्टरचे पाहतो आहे, IBEचे, इंटरनॅशनल बिझनेस एन्व्हायरमेंटचे, त्या पूर्ण लेक्चरमध्ये मी एक प्रयत्न केला आहे की तुम्हाला ते पॉईंट्स ठळकपणे दिसावेत. बाजूच्या छोट्या स्क्रीनमध्ये मीही तुम्हाला दिसतो आहे जेणेकरून एक इंटरॅक्शन तुम्हाला माहिती पडेल आणि एक स्पष्टपणे तुम्हाला मुद्दे दिसत असल्यामुळे आणि व्हिडिओ लेक्चरमध्ये माझं स्पष्टीकरण तुम्हाला ऐकू येत असल्यामुळे ती व्हिजिबिलिटी आणि माझ्यासोबतचं इंटरॅक्शन होत आहे. त्यामुळे मला एक अपेक्षा आहे की तुमचं स्पष्टीकरण, तुम्हाला मिळत असलेलं स्पष्टीकरण या मुद्द्याचंही योग्य असेल. तर पहिल्या मुद्द्याला वळूया, ते आहे बॉर्डरलेस. जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा तुम्ही तुमच्या देशाला पूर्णपणे एक वैश्विकीकरणात झोकून देता, यू जस्ट ओपन द बाउंड्रीज ऑफ युअर नेशन, यू हॅड जस्ट ओपन द डोर्स अँड विंडोज ऑफ युअर नेशन टू द MNCs, टू द ग्लोबल कंपनीज, इट मीन्स दॅट इट इज ॲक्च्युली अ बॉर्डरलेस कन्सेप्ट. आता इथे फिजिकल बाउंड्रीज आहेत पण व्यवसायाला कुठल्याही बाउंड्रीज तिथे नाही आहे. आज तुम्ही एका कोपऱ्यात तुम्ही आहात आणि दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा देश असेल तर तुम्ही त्या व्यवसाय करू शकता, बिकॉज देर इज नो रिस्ट्रिक्शन्स ऑफ डुईंग बिझनेस विथ अदर नेशन्स. त्यामुळे कारण यामध्ये तुम्ही स्वतःला त्यामध्ये बांधून घेतलेलं आहे, यामध्ये तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने पॉलिसीज अडॉप्ट करत आहात की ज्यामध्ये कुठल्याही बॉर्डर्स नाही आहेत, कुठल्याही लिमिटेशन्स नाही आहेत. आणि ग्लोबलायझेशनचे एक पहिलं वैशिष्ट्य तेच आहे की यामध्ये बॉर्डरलेस काम केलं जातं, यामध्ये अडथळा विना काम केलं जातं, यामध्ये कुठलेही रिस्ट्रिक्शन्स ठेवले जात नाही आणि एक सर्व देश, सर्व कंपनीज एकाच लेवलवर येऊन काम करतात. दॅट इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्लोबलायझेशन. सेकंड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चेंजेस. ॲज वी आर सीइंग there is actually each and every sector you can see that everywhere there is a use of tremendous information technology. We are talking about artificial intelligence, we are talking about automation of each and every sector. Everywhere there is information technology.
असं कुठलं क्षेत्र आता शिल्लक राहिलेलं नसेल की जिथे कम्प्युटरचा वापर, तिथे सॉफ्टवेअरचा वापर, तिथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर होत नसेल. एव्हरीवेअर वी आर सीइंग द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. राईट नाऊ वी आर युझिंग दॅट. एक व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून, एक इंटरॅक्टिव्ह लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतो आहे. दिस इज ऑल्सो द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अँड सेम थिंग्स अप्लाइज टू द ग्लोबलायझेशन. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या कंपन्यांशी भिडताय, जेव्हा तुम्ही मोठ्या कंपन्यांशी कम्पीट करताय, तेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा करावाच लागेल. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये मग जे दिवसेंदिवस चेंजेस येत राहतात, the new technology comes in, new use of softwares, use of different things of artificial intelligence techniques are being used, then it is also the what we can say, the reflection gets in globalization and global companies, and they tend to use those type of technologies. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दुसरं वैशिष्ट्य जे आहे ग्लोबलायझेशनचं ते आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा अत्यंत जास्त पद्धतीने होतो आहे आणि वाढतोय. द थर्ड थिंग इज अ मोबिलिटी. देर इज नो स्टॉपेज. मोबिलिटी म्हणजे जसं आपण मोबाईल म्हणतो ना, की तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला कुठेही एका ठिकाणी राहायची गरज नाही. जे आपल्याला लँडलाईनमध्ये होतं की लँडलाईनमध्ये आपण बोलत असताना आपल्याला एका ठिकाणीच तिथंच ती सेवा मिळायची. मोबाईलमध्ये आपल्याला आपण कुठेही केव्हाही कसंही बोलू शकतो. सेम थिंग्स अप्लाइज विथ द ग्लोबलायझेशन. देर इज नो बॉर्डर्स, सो the companies have a global presence. So there will be mobility of resources, mobility of human resources, mobility of technology, mobility of infrastructure. So it is possible when you are working in a globalization. कारण जी कंपनी आपल्या देशामध्ये आहे तिचीच एक अजून कंपनी दुसऱ्या देशामध्ये पाहायला मिळेल, तिची अजून एक कंपनी तिसऱ्या देशामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे त्या कंपनीला जर स्वतःचा ह्युमन रिसोर्स शिफ्ट करायचा असेल, इन्फ्रास्ट्रक्चर शिफ्ट करायचं असेल, बाकी रिसोर्सेस शिफ्ट करायचे असतील, किंवा एखाद्या कंपनीची दुसऱ्या देशातल्या कंपनीची मदत घ्यायची असेल, सो इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ग्लोबलायझेशन. So this is the third point which is very important when we are talking about characteristics of globalization, that is a mobility. The fourth point is international cooperation. As I just told to you that when you are working in a globalization era, there is every possibility of international cooperation. One company is going to cooperate other company. One company can take help of other company which is being based in another nation. So international cooperation is actually one of the important characteristic of globalization. It will not be like that one company is being just based in one nation and it is actually only a company which is not going to get a help from others, because right now everywhere there is a use of information technology, use of communication technology, and that company can take each and every help whatever that company wants with the help of other companies which is being based in other nations. That thing is called as an international cooperation, and this is also one of the important characteristics of globalization. पाचवा मुद्दा जो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय तो आहे टॅलेंट, मोबिलिटी अँड इंटिग्रेशन. जसं मी तुम्हाला वरच्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं की when you are talking about shifting the resources from one company to other company, from one nation to other nation with the help of globalization, same things applies to the talent. आपल्या देशामध्ये पहा तुम्ही खूप जण जे IT सेक्टरमध्ये काम करीत असलेले आहेत ते दुसऱ्या देशामध्ये आहेत, दुसऱ्या देशामध्ये जाऊन अब्रॉडला जाऊन तिथल्या प्रोजेक्टवर काम करतायत. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर तुमच्यापैकी एखाद्याचा मित्र, एखाद्याचा भाऊ बहीण जर इन्फोसिस, टीसीएस आणि खूप साऱ्या IT कंपनीमध्ये, आपण एक दोन कंपन्याचं उदाहरण घेतोय, तिथे काम करीत आहेत आणि त्यांना दुसऱ्या देशामध्ये जिथे त्यांचे क्लायंट्स आहेत किंवा जिथे त्यांची कंपनी आहे किंवा ब्रांचेस आहेत तिथे ते अब्रॉड पाठवतात, तिथे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर ते काम करतात आणि तिथल्या क्लायंटला मदत करतात. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ टॅलेंट, मोबिलिटी अँड इंटिग्रेशन. की इथलं टॅलेंट आहे ते दुसऱ्या देशात पाठवल्या जातं, तिथलं ते कंपनीचं काम पूर्ण करतात आणि एक प्रकारचं जे इंटिग्रेशन आहे दॅट कॅन बी व्हॉट वी कॅन से रिसोर्सेस इंटिग्रेशन, दॅट कॅन बी अ सॉफ्टवेअर इंटिग्रेशन, दॅट कॅन बी अ हार्डवेअर इंटिग्रेशन. तर ते इंटिग्रेशन ते पाडतात. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ टॅलेंट, मोबिलिटी. आणि हे कशामुळे शक्य झालं? कारण इथे कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाही, कुठलेही बंधनं नाही. त्यामुळे
एका देशाचा व्यक्ती, एका देशाचा एम्प्लॉई दुसऱ्या देशामध्ये जाऊन इझिली काम करू शकतो. दॅट थिंग इज अ टॅलेंट मोबिलिटी अँड इंटिग्रेशन. आणि कशामुळे शक्य झालं? हे ग्लोबलायझेशनमुळे शक्य झालं. पूर्वीच्या काळात हे शक्य नव्हतं, कारण परवानगी नव्हती, रिस्ट्रिक्शन्स होते, नॉट दॅट टाईप ऑफ मोबिलिटी इज देअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉज लिमिटेड. राईट नाव इट इज नॉट अ प्रॉब्लेम. त्यामुळे आपण पाहू शकतो की खूप साऱ्या IT सेक्टरमधली काम करीत असलेली व्यक्ती, IT सेक्टरमधली आपल्या देशातील व्यक्ती हे दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करीत आहेत. दे आर वर्किंग ॲट क्लायंट बेस, दे आर वर्किंग ॲट डिफरंट प्रोजेक्ट्स. दॅट थिंग इज बिकॉज ऑफ द कॅरेक्टर, दॅट थिंग इज बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन. याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लोबलायझेशन. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो पाहूया कल्चरल डायव्हर्सिटी. व्हेरी गुड पॉईंट, व्हेरी गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लोबलायझेशन. जेव्हा तुम्ही खूप साऱ्या देशामध्ये काम करीत आहात देन यू कॅन हॅव द एक्सपिरियन्स ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी. आपल्या देशातील नागरिक जेव्हा अमेरिकेमध्ये काम करीत आहेत ते हॅड द एक्सपिरियन्स ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी. ऑस्ट्रेलियामध्ये काम करीत आहेत तर ते हॅड द एक्सपिरियन्स ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी. इंग्लंडमध्ये जाऊन काम करीत, जर UK मध्ये काम करीत असतील तर तिथे त्यांना तिथल्या एक कल्चरल डायव्हर्सिटीचा अनुभव येतो आहे, तिथल्या वातावरणाचा एक वेगळा अनुभव येतो आहे, तिथल्या परंपरेचा वेगळा अनुभव येतो आहे. तर दिस इज बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. तेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करताय तर तिथलं कल्चर, तिथल्या परंपरा, तिथल्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धती, तिथलं राहणीमान, तिथलं लोकांची एक विचारधारा, तर ही जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते आहे दिस इज बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. कारण लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले आहेत, कंपनीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, व्यवसाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. सो दिस इज बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन दे आर गोइंग टू एक्सपिरियन्स द कल्चरल डायव्हर्सिटी. सातवं जे कॅरेक्टरिस्टिक आपण पाहतो दॅट इज अ रिमूव्हल ऑफ रिस्ट्रिक्शन. दिस इज ॲक्च्युली अ बेस ऑफ ग्लोबलायझेशन. कारण जेव्हा तुम्हाला वैश्विकीकरण करायचं आहे, जेव्हा तुम्हाला पूर्ण जग हे एका लेवलवर, एका पातळीवर आणायचं आहे, तेव्हा तुम्हाला तुमच्यामधले असलेले जे काही रिस्ट्रिक्शन्स असतील, शक्यता रिस्ट्रिक्शन्स हे नियमांचेच असतात, विजा अँड देन परमिशन्स अँड देन बॉर्डर डिस्प्यूट्स किंवा दोन देशामधले असलेले डिस्प्यूट, जेव्हा हे रिस्ट्रिक्शन्स रिमूव्ह होतील तेव्हा कुठे आपण म्हणू शकतो की ग्लोबलायझेशन एक यशस्वी झालेलं आहे. आणि ग्लोबलायझेशनमध्ये हे रिस्ट्रिक्शन्स बऱ्यापैकी रिमूव्ह झालेले आहेत. काही रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला अजूनही पाहायला मिळतील. दॅट इज बिकॉज ऑफ द डिस्प्यूट्स बिटवीन टू नेशन्स or because of their very harsh culture. If you talk about North Korea, then we are just read the news and see the videos what is happening in their nation, that particular nation. So जेव्हा तुम्ही ग्लोबलायझेशनचा विचार करता तर त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला अडथळे पूर्णपणे काढून टाकावे लागतील. यू हॅव टू रिमूव्ह द रिस्ट्रिक्शन्स. दॅट इज पॉसिबल because of globalization. Globalization is possible because when you are going to remove the restrictions. आणि शेवटचा आहे तो आहे डिव्हिजन ऑफ लेबर. वर्गीकरण होतं कर्मचाऱ्यांचं, कामकाजांचं. जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा IT सेक्टरमध्ये कोणी बाहेरच्या जगात देशात जाऊन काम करतो तो ॲक्च्युली ही ऑर शी इज ॲक्च्युली क्रीम ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. प्रत्येकाला ती संधी मिळत नाही. मे बी ही हॅव ऑर शी हॅव दॅट स्किल ऑफ दॅट पर्टिक्युलर what we can say the टेक्नॉलॉजी स्किल त्या व्यक्तीकडे असेल आणि त्यामुळे मग त्या व्यक्तीला ती कंपनी दुसऱ्या देशामध्ये पाठवते. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ डिव्हिजन ऑफ लेबर, की जे अत्यंत स्किल्ड लोक असतात त्यांना त्या पद्धतीची कामं मिळतात. जे एक्सपोजर त्यांना आपल्या देशामध्ये मिळालेलं नसते ते एक्सपोजर त्यांना दुसऱ्या देशामध्ये जाऊन मिळतं. दिस इज बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लोबलायझेशन. ही ग्लोबलायझेशनची वैशिष्ट्ये आहेत जी 8 मुद्दे आपण इथे पाहिलेत. बॉर्डरलेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मोबिलिटी, इंटरनॅशनल कॉपरेशन, टॅलेंट मोबिलिटी, कल्चरल डायव्हर्सिटी, रिमूव्हल ऑफ रिस्ट्रिक्शन्स आणि डिव्हिजन ऑफ लेबर. अपेक्षा आहे तुम्हाला हा मुद्दा समजलेला असेल. ग्लोबलायझेशनची वैशिष्ट्ये. आज आपण युनिट नंबर 4ला सुरुवात केली होती. पुढच्या लेक्चरला अजून काही याबद्दलचे मुद्दे पाहूया. धन्यवाद.